शेंदूरवादा परिसरातील 42 गावांना संजीवन देणारा टेंभापूर येथील छत्रपती संभाजी महाराज माध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाचा जलपूजन सोहळा भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडला. तलाव भरल्यामुळे शेतकरी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. छत्रपती संभाजी मध्यम प्रकल्प भरताच टेंभापूर धरण बचाव कृषी समिती व शेतकरी कृषी समितीच्या वतीने सोमवारी देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या धरणाचे जलपूजन नुकतेच करण्यात आले होते. सततच्या पावसाने टेंभापुरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन तुडूंब भरला. या पाण्याचा वनवास टेंभापुरी परिसरातील ग्रामस्थांचा संपला आहे. तसेच परिसरातील 42 गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी दीपक जोशीसह अनेक शेतकरी उपस्थित होते. तसेच यावेळी शेतकरी कृषी समितीचे राहुल पाटील ढोले, सरपंच धनंजय ढोले, कालवा निरीक्षक गणेश कुटे, अरुण महाराज, विठ्ठल कुंजर, महेश महाराज सुकाशी, संतोष खवले, रखमाजी ढोले उपस्थित होते. सरपंच, इतर सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आमचे सर्व वारकरी बांधव, आपण सर्वांनी मिळून, माता भगिनी सर्वांनी मिळून आता जलपूजन केलं. गुरुजींनी अतिशय 140च्या स्पीडने पूजा केली, खूप सुंदर केलं. आता सगळी सुधारणा झाली. पंचांग ठेवायचं काम नाही, आता मोबाईलचं बटन दाबलं हे सगळं येतं त्याच्यात. विज्ञानाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण विज्ञानाने जरी आपल्याला आकाशात उडायचं असलं तरी फाउंडेशन कुठेतरी लागतेच. ते असते अध्यात्माचं फाउंडेशन. अध्यात्मातूनच विज्ञान तयार झालेलं आहे. म्हणून ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेचे शोभात, गीतेने आपल्याला ते सांगितलेलं आहे. आज आपण जलपूजन केलेलं आहे. अतिशय मंगलमय वातावरण आहे. आपल्या 5 माता आहेत. ह्या 5 मातेचं आपण नेहमी करता सुज्ञपणाने आणि कृतज्ञपणाने पूजन केलं पाहिजे. योगायोग बघा, आपण गंगा पूजन करत होतो, जलपूजन. गोमाता भरपूर होत्या समोर. गोमातेचे दर्शन झालं, गोमातेचे पूजन झालेलं आहे. खूप खूप मंगलमय कार्यक्रम. काल मंडळी महाराज आली, सगळी मंडळी आली. आणि म्हटलं पुढे काही येता येत नाही, उद्याच्या म्हणतं पहा म्हणलं. लगेच त्यांनी काही हायगे नाही केली. एका दिवसात लगेच बरंच केलं. मला वाटते रस्ता जरा बराच होता, फडी गिडी मारून चांगलं केलं. चांगल्या रस्त्यात खड्डे पडतच असतात. तुम्ही कितीही चांगुलपणाने वागा, तुम्हाला सुखदुःख सहन करावंच लागते. हे रस्ते आपल्याला शिकवतात. पण खड्डे पडले म्हणजे खड्डे कायम राहतात, ठेवायचे असतात असं नाही, ते बुजायचे असतात. चांगलं काम चांगल्या माणसाने जरी करायचं ठरलं तरी बरेचसे असे काही माणसं विनाकारण खड्डे पाडत असतात. ते आपण आपल्या विचाराने खड्डे बुजायचे असतात. आता ज्या पाण्याचं, जलाचं आपण पूजन केलं, माऊलीने त्या जलाचा एक गुण सांगितला पाण्याचा. पाणी वाहत असताना आता आपलं धरण पूर्ण भरलं, पाणी खाली वाहून राहिलेलं आहे, पण ते एकदम वाहत जात नाही. जाताना त्याच्या मार्गात जे जे खड्डे येतात ते खड्डे पूर्णपणे भरतात. पूर्ण भरल्यानंतरच पुढं पाणी जातं, पुढं आपला प्रवास करत असते. मग ते पाणी वाहत असताना असं काही करत नाही, बाबा बरेच खड्डे मला बुजायचे आहेत म्हणून 20% तुला, 10% तुला, थोडं थोडं बुजून पुढं जातं असं नाही. पूर्णपणे त्याची शांती करायची आणि पुढं जायचं. निम्न भरलिया उन्हे पाणी ढळोची नेणे, माऊलीने लिहिलेलं आहे. हे खड्डे भरल्याशिवाय पाणी पुढं जात नाही. त्याप्रमाणे ते वे श्रांता तोषोने जाणे सामोरे या. त्याप्रमाणे संतांचं जीवन तसंच असते. सामूहिक आणि सामाजिक काम करणाऱ्याचं जीवन तसंच असते. जे असेल ते इतरांना सुख देत राहावं आणि सर्वांना सुख मिळणं म्हणजेच आपल्याला सुख. ही सगळी जशी सामूहिक कार्य करणाऱ्याची पद्धत आहे, संतांचं जीवन तेच आहे. आज इथं संतांची कास धरणारे आमचे सर्व वारकरी बांधव आहेत, भजनी मंडळ आहेत, महाराज मंडळी आहेत, त्यानंतर अधिकारी मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, ग्रामस्थ आहेत आणि सर्व माता भगिनी आहेत. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो की खूप आपण चांगल्या प्रकारचं जलपूजन, एक समाधानाची गोष्ट आहे.
आता हे पाणी पाटाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेती अधिक उत्पादन देण्याकरता त्याचा वापर होत राहतो. आता या पाण्याचा वापर आपण शेतीलाही करता. एखादा आपला बांधव कुठेतरी कळेला दुसऱ्या कामाकरताही करेल, जरी केलं त्याने तर ज्याचं त्याचं काम आहे. पण गंगा कधी अशी म्हणणार नाही. गंगेकडे आता या नदीच्या पाण्याकडे गायी आता पाणी पिणार आहेत आणि थोड्या वेळाने वाघही पाणी प्यायला येणार आहे. आता वाघ घरोघरी झालेत, त्याच्यामुळे काही प्रश्न गावगाव झालेले, आता भीती वाटायला लागली. मग गंगा कधी म्हणते का, अरे म्हणले वाघा तू क्रूर आहेस,